आणतोच, कितीही नाही म्हटलं तर मग आवरत नाही. हा एक लेडीजचा खरंच सांगते प्रॉब्लेमच आहे आणि एवढी शिल्लक आहे. तर अशा वेळेस ना मी काय करते, रोज हाताळायच्या म्हणल्या ना तर थोड्या रिस्कीच आहेत. कधी कधी जे एक्स्ट्रा आहे ते एका डब्यामध्ये मी ठेवते अशा पद्धतीने. आणि पहिल्यांदाच मी हाय हॅलो नमस्कार, मी शीतल तुमचं मनापासून स्वागत करते स्लाइस ऑफ लाईफ या चॅनलमध्ये. तर आता वाजलेला आहे 1:30. संविधान क्लासवरून सोडून आलेले, घरची सगळी कामं झालेले. आज आपण डीमार्टला जाणार आहोत आणि डीमार्टमधून काही वस्तू आपल्या गरजेच्या आहेत, काही नाही आहेत, तर त्याच घेणार आहे. आणि तिथे गेल्यानंतर मग मी तुमच्यासोबत जमलं तर व्हिडिओ काही शेअर करेलच, नाहीतर मग आल्यानंतर मग शेअर करेल. चला भेटूया आता डीमार्टला. इथे मी डीमार्टला आम्ही पोहोचलो. मी आणि आदर्श आम्ही दोघंच आलो होतो माझी 4 व्हीलर घेऊन. अहो कधीही आमच्यासोबत डीमार्टला येत नाहीत, कारण की ते म्हणते ते तुम्ही खूप टाईम लावता आणि तुम्ही तुमचं बघा. पण त्यामुळे मी आणि आदर्श आलो होतो. आदर्श इथं पिशवी वगैरे देत होते, पॅक करून सेल करून आम्हाला ते घ्यायचं होतं. पुढं नंतर आम्ही काही व्हिडिओ शूट केलेला नाही आहे, कारण की गर्दी नव्हती म्हणून पटापट सगळं सामान घेतलं आणि घरी आलो. घरी आल्यानंतर आता म्हटलं संध्याकाळी चला आजचा व्हिडिओ हा तुम्हाला खरंच खूप हेल्पफुल असणार आहे, की महिन्याचा किराणा मी कसा ऑर्गनाईज करते आणि एकदम साध्या सोप्या टिप्स आहेत. मी जसं करते आणि मला वाटलं की तुमच्यासोबत ते शेअर करावं, जेणेकरून तुम्हाला ते हेल्पफुल ठरेल. तर आता सगळा किराणा मी अशा पद्धतीने बाहेर काढून घेते आणि नंतरच मग तो डब्यामध्ये भरते. आणि जेवढं सामान लागतं आपण साहजिकच आहे, आपण त्याची लिस्ट करतच असतो. जाण्या अगोदर काय काय आपल्या घरात आहे, काय काय नाही आहे, हे चेक करूनच आपण घराच्या बाहेर सामान आणायला पडत असतो. तर सामान भरून आल्यानंतर मी जे डबे आहेत सगळे ते डबे अगोदर व्यवस्थित महिन्याला ना वरती पुसून घेते, क्लीन करून घेते आणि नंतरच जे काय आहे ना ते सामान भरत असते. आणि शक्यतो किचनपाशीच जे आपलं डेलीचं सामान लागतं, पोहे, रवा, साखर, शेंगदाणे वापरत असेल तर शेंगदाणे म्हणा, जे काही सगळं सामान आहे ते जवळच ठेवतो. आणि ट्रॉल्यामध्ये सगळ्यात खालच्या डब्यामध्ये खालच्या ट्रॉलीमध्ये मी हे डबे ठेवत असते. आता खालच्या ट्रॉलीमध्ये का ठेवते, कारण की हेवी डबे होतात आपले तांदूळ वगैरे, त्यामुळे ना खालच्या ट्रॉलीमध्ये जर ठेवले आपण तर जास्त वेट होत नाही. वरती जर ठेवलं तर वेट होतं, ट्रॉली थोडंसं वेटनी काही लोड होतो आणि मग कुठंतरी आपली ट्रॉली हे क्रॅक होण्याची शक्यता असते. त्यामुळे ना मी सगळे डबे हे खालच्या ट्रॉलीमध्ये ठेवलेले होते. आता याच्यामध्ये तांदूळ भरून मी स्वच्छ सगळे डबे ना पुसूनच अशा पद्धतीने ठेवते, जेणेकरून 1 महिना तरी मग आपले जास्त जरी हात लागला वगैरे तर मध्ये आधी मी ते पुसून घेतेच. परंतु महिन्याला जर असं केलं तर आपले डबेही क्लीन राहतात. आणि आता दिवाळीमध्ये मी सगळं हे डीप क्लिनिंग केलंच होतं, डबे घासून वगैरे पुसून. नाहीतर मग मी काय करते, जे आपले रोजचे म्हणजे शेंगदाणा, रवा, तांदूळ, पोहे हे जे डबे आहेत ते ना स्वच्छच करते आणि नंतरच ते भरते. परंतु आता दिवाळी आत्ताच होऊन गेलेली होती, त्यामुळे मी काय ते पूर्ण क्लीन करत बसले नाही, वरतून फक्त ना कपड्याने स्वच्छ पुसून घेतले. आता रवा जे आपल्याला डेलीसाठी लागतं ना ते मी या डब्यामध्ये इथं जवळच किचनमध्येच मी ठेवत असते. आणि नंतर किचन टूरचा जर व्हिडिओ बघितला नसेल तुम्ही तर नक्कीच मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देते, तुम्ही ते चेकआउट करू शकता. मध्यभागी म्हणजे किचन आणि हॉलच्या मध्यभागी आम्ही पार्टिशन केलेलं आहे. एक वुडनचं कबर्ड केलेलं आहे, त्याच्यामध्ये स्टोरेजमध्ये मग मी बाकीचं सगळे जे एक्स्ट्राच आहे ते सामान ठेवत असते. पण जे डेली लागतं ना ते पुढं समोर ट्रॉलीमध्ये जवळ ठेवत असते, जेणेकरून स्वयंपाक करतानाही आपल्याला ते इझी होईल आणि आपला टाईम वाचला जाईल. आणि जेणेकरून मग टाईम वाचला की आपला पटपटही स्वयंपाक होतो. आता लेडीजला तेच पाहिजे असते की झटकीपट काय होईल ते आपण बघत असतो. आता सगळ्या डब्यामध्ये मी सगळं सामान भरून ठेवते आणि व्यवस्थित क्लीन करून पुसून डबे मगच त्याच्यामध्ये मी ते भरून ठेवते. आता सामान आणलं की मी ना त्या दिवशी लगेच ते भरून ठेवत असते, कारण की परत जर ते पेंडिंग काम राहिलं की उद्या करू, उद्या म्हटलं की परत उद्याची कामं मग परत तसेच रेंगाळी जातात. म्हणून त्याच दिवशी झटकीपट लगेच हे कामं जर केली तर आपल्यालाही आपला टाईम वाचला जातो आणि दुसऱ्या दिवशी जो टाईम आहे तो आपल्याला एक्स्ट्रा कामासाठी मिळतो. तर साखरेच्या डब्यात किंवा तांदळाच्या डब्यात अशा छोट्या वाटे मी टाकत असते, जेणेकरून पटकन आपल्याला त्या वाटेने तांदूळ घेता येतात किंवा साखर घेता येते. छोटे वाटे असतात ना त्याच मी त्या मापाने
ठेवत असते. आता आम्हाला भात किती लागतो ते 1 वाटी, ती जी वाटी द्या तीच वाटीने आम्ही तांदूळ घेऊन भात जर लावला तर तेवढा आम्हाला सफिशियंट होतो. म्हणून मी ते एक मापच करून ठेवलेलं आहे की जेणेकरून कधीच कमी आणि कधीच कमी जास्त होत नाही. जर नुसतीच आम्हाला डाळ खिचडी करायची असेल तर त्या अंदाजानुसार मग वाटीचं प्रमाण मी वाढवत असते. जर असं जर केलं तर आपलंही अन्न वाया जात नाही, प्लस आपल्याला पटकन हाताशीर माप कळलं जातं की चला ह्या 1 वाटी ना तेवढा आपल्याला भात पुरेसा होतो. असं सामान सगळं आता मी भरून झालेलं आहे. सगळं डब्यामध्ये भरले, रवा, पोहे, तांदूळ वगैरे. हा जो एक्स्ट्राचा किराणा आहे तो म्हणजे जास्त. आता रवा जो लागतो महिन्याचा तो डब्यात भरला, पण एखादं पॅकेट परत मी शिल्लक आणते, तर हे जे एक्स्ट्राचं आहे डाळ वगैरे हे एका डब्यामध्ये ना भरून ठेवते, जेणेकरून ते डब्यातलं जर आपल्या किराणा संपला, माझं सामान संपलं तर यातनं काढून परत मी त्या डब्यामध्ये ओतत असते. तर हे जे एक्स्ट्राचं आहे ते एका डब्यामध्ये मी ठेवते अशा पद्धतीने, म्हणजे परत आपल्याला ना ते सगळे लगेच सापडतं आणि एका हाताखाली. आता हा डब्बा जर केला तर याच्यातच सगळं असलं तर मग परत लक्षात येतं की अरे एक्स्ट्राचं आपलं जे सामान आहे ते एका डब्यात आपण भरून ठेवलेलं आहे, याच्यामध्ये ते ना आपल्याला लवकर सापडते सुद्धा. तर आता हे सगळं एक्स्ट्राचं आहे मी अशा पद्धतीने एका डब्यामध्ये भरून ठेवते. तर मैदा वगैरे तर केक मी बनवते त्यामुळे मैदा तर मला लागतो, मग मी हे ना जास्तचे 2-3 पॅकेट आणत असते. मग एक भरून ठेवते एका डब्यामध्ये किंवा भरणीमध्ये आणि बाकीचे जे पॅकेट आहेत ते ह्याच्यात ठेवत असते. जेणेकरून आपल्याला ना ते परत सापडायला आणि परत आपल्याला जर चेक करायचं असेल की काय काय आपले एक्स्ट्रा आहे नंतर नेक्स्ट मंथमध्ये किराणा भरायला, तर ते आपल्याला लक्षातही येतं की हे सामान आहे, जास्त कुठं हुडकायची गरज पडत नाही. आता डाळ बनवून ठेवली मी. हे जे क्लिप आहेत ना डिमार्टला भेटतातच, हे क्लिप मी अशा पद्धतीने मला लावून ठेवत असते. आणि हे असंच पॅक असे टाक, जेणेकरून हे सांडणार नाही आणि काय. याच्यामध्ये पोहे आहे ते पण एक्स्ट्रा डब्यातून शिल्लक राहिलेले, तर हे पण आता आपण ह्याला क्लिप लावून ठेवू. अशा पद्धतीने ना मी किराणा डब्यामध्ये भरून ठेवते आणि 1 महिना मग परत टेन्शन नाही आणि महिन्यानंतर मग परत आपल्याला मी चेक करते. हे पॅकेट पेपर मी दुसऱ्या ह्याच्यामध्ये हे आहे सोया चंक आणि हा मक्याचा पोहा आहे. आणि हे तेल पॅकेट मी सनफ्लावरचं केक बनवते त्या प्रीमिक्सच्या बॅटरमध्ये टाकण्यासाठी मी हे तेल वापरते. आता खाण्यासाठी मी कुठलं तेल वापरते तुम्हाला मी तेही दाखवते. आणि एवढी शिल्लक आहे, तर अशा वेळेस ना मी काय करते, हे ना लाकडी घाण्याचं करडईचं तेल आहे. हे आम्ही असंच 5 लिटरचं कॅन आणतो. आम्ही कुठलंही म्हणजे कधीतरीच इमर्जन्सी असेल तरच आम्ही रिफाईंड ऑइल वापरतो, नाहीतर मग आम्ही हे जे आहे ना हे लाकडी घाण्याचं एकदमच 5 लिटरचं कॅन घेऊन येतो आणि हेच आम्ही वापरतो ते. तर आपल्या हेल्थसाठी वगैरे हे खरंच खूप चांगलं आहे. ज्यांचं कोलेस्ट्रॉल वाढतं त्यांनी सुद्धा हेच घाण्याचं तेल खावं, म्हणजे कोलेस्ट्रॉल आपलं कमी होतं आणि कुठलंही तेल असू द्या कमी प्रमाणात खाल्लं तर हेल्थसाठी ते चांगलंच आहे. डीमार्टमधून मी ह्या 2 भरण्या आणल्या होत्या. चांगलं प्लास्टिक कंटेनर आहे बरं का. आता काचेच्या मला खूप आवडतात, पण काय होतं काचेच्या रोज हाताळायच्या म्हणल्या ना त्या थोड्या रिस्कीच आहेत, कधी कधी पडतात. आता रोज म्हणजे मला याच्यामध्ये ओट्स ठेवायचं होतं आणि ह्याच्यात सोयाचं, आता हे रोज मला लागणारच होतं. त्यामुळे म्हटलं त्या जर घेतला तर रोज रोज काचेच्या भरण्या हाताळायच्या म्हणलं ना कधीतरी ते आपल्या हातातनं फुटतेच किंवा कुठेतरी त्याला टच होतोच. त्यामुळे ह्या 2 प्लास्टिकच्या घेतल्या होत्या मी. ह्या चांगलं कंटेनर आहे पण डीमार्टमधून. आणि पहिल्यांदाच मी स्कॉच ब्राईटचं वाईप घेतलं होते, नॅपकिन्स बघा. मी वापरलं नाही अजून, वापरल्यानंतर रिव्ह्यू कसा आहे रिव्ह्यू तुम्हाला सांगेल. आणि एक वायपर घेतलं होतं. असं एवढं सामान मी फक्त डीमार्टमधून घेतलं. दर महिन्याला गेले की थोडं थोडं आपल्या किचनमधलं काहीतरी आपण आणतोच, कितीही नाही म्हटलं तर मग आवरत नाही. हा एक लेडीजचा खरंच सांगते प्रॉब्लेमच आहे. थंडी आता भरपूर सुटलेली आहे आणि इथं खारीक फोडून मी उन्हाला ती वाळून घेतलेली आहे. आणि आता थंडीचे पदार्थ तर बनलेच पाहिजेत.
तर याचे मला डिंक लाडू करायचे होते. घरचं खोबरं होतं, हे सगळे नारळ फोडून मी अशा पद्धतीने बाहेर उन्हाळ्या चाळणीमध्ये वाळायला ठेवले होते. तर हे देखील काढून मला किसून घ्यायचे आहेत. नेक्स्ट व्हिडिओ तुम्हाला डिंकाचे लाडूची रेसिपी, थंडीचे वेगवेगळे पदार्थ ह्याचा येईलच, त्यामुळं चॅनलशी कनेक्ट राहा. आणि आजचा हा हेल्पफुल व्हिडिओ तुम्हाला जर कसा वाटला, महिन्याचा किराणा मी कसा ऑर्गनाईज करते, आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब मात्र नक्की करा. बाय.